नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज एन्काउंटरमध्ये एक खास असा मी आहे. आज एन्काउंटरमध्ये मुंबईचे BMCचे कमिशनर भूषण गगराणी जी आलेले आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. आणि एन्काउंटरमध्ये मुंबईचे कमिशनर म्हणजे BMC कमिशनर हे मुंबईचे CEO म्हणून सुद्धा पाहिले जातात. आणि गेल्या काही काळामध्ये जेव्हा आपण पाहिलं की इलेक्शन झालेलंच नाही आहे, त्यामुळे मुंबईकरांनी कोणाकडे पाहावं, न्यायासाठी म्हणा, आपल्या गरजांसाठी, ज्या काही त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी, आणि त्यांच्याकडे एकच सोल्युशन होतं, दॅट इज मिस्टर भूषण गगराणी. सो हा जो टेन्युअर होता, वेन देर इज नो बडी अँड यू आर द ओनली वन हू वॉज वॉचिंग एव्हरीथिंग. मग ते फ्लड असो, ते मुंबईचे रस्ते असो, ते मुंबईचा पाण्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, किंवा इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न असो, हे सगळं डील करत असताना किती चॅलेंजेस वाटले? बिकॉज दुसरा हेल्पिंग हँड ॲज सच प्रशासनाव्यतिरिक्त कोणी नव्हता. वृषालीजी, पहिलाच प्रश्न तुमचा एकदम दडपून टाकणारा आहे. तसं बघितलं तर काही कायदेशीर बाबींमुळं राज्यामध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळं लोकनियुक्त प्रतिनिधी महापालिकेमध्ये नव्हते, आत्ताही नाही आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळं हा संपूर्णपणे प्रशासनाने गेल्या काही वर्षामध्ये चालवलेला कारभार होता. लोकनियुक्त प्रतिनिधी असायला पाहिजेत, पण हा चर्चेचा वेगळा विषय आहे. या कालावधीमध्ये आपण म्हटला की सर्व मुंबईकरांच्या आशा माझ्यावरती होत्या. हे कदाचित थोडी अतिशयोक्ती होईल. माझ्यावरती होत्या म्हणण्यापेक्षा महापालिकेवरती होत्या असं म्हणणं जास्त बरं राहील. कारण महापालिका ही अत्यंत, मुंबईची महापालिका सक्षम अशी यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये महापालिकेतर्फे अनेक वेगवेगळ्या सेवा मुंबईकरांना दिल्या जातात. अतिशय कार्यक्षमतेनं दिल्या जातात असं मी या ठिकाणी दावा करेन. आणि त्याच्यामुळं या कालावधीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नसतानासुद्धा लोकांच्यापर्यंत पोचून त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला. नाही, नक्कीच. आणि तो आपल्याला दिसलाही. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गतिमानतेनं चेंज झालेलं आहे, मला असं वाटतं ते देखील एक आव्हान आहे मॅनेज करण्यासाठी. म्हणून तर जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चालू असतं तेव्हा बॅकएंडला हे सगळं मॅनेज करावं लागतं. तर ही तारेवरची कसरत असते का? हो, मुंबई ही एक अत्यंत सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या शहरांपैकी एक आहे. 24/7 चालणारं हे एक शहर आहे. आणि अशा अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेमध्ये अशा पद्धतीनं मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम, आणि विशेषतः ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो, अशा सुविधा पुरवण्याचं काम हे अत्यंत आव्हानात्मक आहे. आणि या सुविधा पुरवण्याचं काम फक्त मुंबई महापालिका करत नाही, तर इतरही काही यंत्रणा करतात. तर त्याच्यामुळं त्या यंत्रणेच्या बरोबर समन्वय साधणं, मग ते रेल्वे असेल, MMRD असेल, MSRDC असेल, म्हाडा असेल, MMRCL असेल, अशा अनेक यंत्रणांच्या बरोबर समन्वय साधणारी मध्यवर्ती यंत्रणा म्हणून मुंबई महापालिकेला ओळखलं जातं. आणि त्यांची ती जबाबदारी आहे. आणि बाकी यंत्रणासुद्धा हे मानतात की ही मुख्य जबाबदारी महापालिकेची आहे. आणि त्याच्यामुळं पायाभूत सुविधांच्या कामावरती गेल्या काही वर्षापासून जो भर देण्यात आलेला आहे राज्य शासनामार्फत आणि मुंबई महापालिकेमार्फत, त्याचं मला वाटतं फळं आता आपल्याला दिसत आहेत. प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेतो आहे. आणि ह्याच सुधारणा आणि ह्याच पद्धतीच्या पायाभूत सुविधांच्या बांधणीची कामं अजूनही पुढची काही वर्ष चालू राहतील. मुंबई महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी जवळपास 52% खर्च हा पायाभूत सुविधांच्यावरती होतो आहे. ही मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे. खरं मुंबई आणि मुंबईचे प्रश्न, महानगरपालिका हा अतिशय वास्ट असा विषय आहे. किती प्रश्न विचारले तरी मला असं वाटतं ते थोडेसे कमी आहेत. तर मी जरा तुमच्यापासून सुरुवात करते. गेली 35 वर्ष तुम्ही सेवा देत आहात भारतीयांना. ह्या प्रशासकीय सेवेच्या प्रवासाबद्दल आम्हाला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल. कसा सुरू झाला हा प्रवास आणि व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू टू बिकम IAS? प्रत्येक
तरुण तरुणीच्या मनामध्ये समाजाबद्दल काहीतरी करण्याची एक इच्छा असते, तळमळ असते. पण आपलं स्वतःचं करिअर करत असताना अशा पद्धतीने आपण समाजासाठी, देशासाठी काय करू शकतो याची नक्की कल्पना, जाणीव ही बऱ्याच वेळेला धूसर असते. मला असं वाटतं की भारतीय प्रशासनिक सेवा किंवा भारतीय पोलीस सेवा या अशा सेवा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर देखील चांगल्या पद्धतीने करू शकता, पण त्याच वेळेला समाजासाठी काहीतरी करण्याची तुमची जर इच्छा असेल, तळमळ असेल, तर ती गोष्टसुद्धा तुम्हाला सहजसाध्य होऊ शकते. तर याची थोडीफार कल्पना असल्यामुळं त्या दृष्टीने करण्याची अनेक तरुणांप्रमाणेच माझी त्यावेळेला इच्छा होती. पण घरचं बॅकग्राऊंड तसं होतं किंवा घरच्यांची तशी इच्छा होती? घरचं बॅकग्राऊंड नक्कीच पूरक होतं, प्रोत्साहन देणारं होतं, याच्यात काही शंकाच नाही. आणि त्याचा अर्थातच ज्या वेळेला स्पर्धात्मक परीक्षांच्या मध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी धडपडता त्यावेळेला घरच्या लोकांचा पाठिंबा, सहभाग असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमचं नीतिधैर्य वाढतं, आत्मविश्वास वाढतो. अन्यथा मला वाटत नाही हे शक्य होईल. तुमचं मराठी अगदी मेस्मरायझिंग करणारं आहे. सो मराठीवर काम कधी सुरू केलं? मराठीवर काम सुरू करायची गरज नाही पडली कधी, कारण हे उपजतच होतं. म्हणजे माझा जन्म, शिक्षण कोल्हापूरचा, आणि मी आता गमतीनं नेहमीच सगळीकडेच म्हणत असतो की कोल्हापूरमध्ये सगळ्याच भाषा मराठीमध्ये बोलल्या जातात. कारण तिथं असं शिकावं लागत नाही. बर. कोल्हापूरमध्ये तांबडा रस्सा खाणं आणि मराठी बोलणं हे कुणी बसून तुम्हाला शिकत नाही, हे उपजत आहे, हे आपोआपच होतं. त्याच्यामुळे ते शिकावं लागलं नाही. फक्त चांगलं साहित्य वाचल्यामुळं त्या मराठीला वरती संस्कार पडले, अजून एवढाच एक फरक आहे. खरं तर UPSCची परीक्षा मराठीतून क्लिअर करणारे आपण पहिले उमेदवार होतात. ही गोष्ट इतकी भूषणावह आहे आणि आश्चर्यकारक काही तितकीच आहे. जेव्हा मला कळलं तर ह्याबद्दल नक्की ऐकायला आवडेल की मराठीतून आपण पेपर दिलेले आहेत. का बरं मराठीतून? वृषाली, आता या ठिकाणी आता मी एक सांगतो की ही परीक्षा देऊन मला आता एवढा कालावधी लोटलेला आहे की ती इतिहासपूर्व वगैरे होती की काय असं मला वाटायला लागलं आहे. कारण ही परीक्षा मी दिली 1989 साली. येस. आणि आता आपण आहे 2025मध्ये. त्यावेळेला मराठी माध्यम घेण्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की माझी जरी शैक्षणिक बॅकग्राऊंड मराठीची नसली तरी देखील साहित्याचं वाचन आवड असल्यामुळं या परीक्षेसाठी मराठी साहित्य घ्यावं असं मला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा लोकांनी सुचवलं होतं. बरं. आणि मराठी साहित्याची मला पहिल्यापासून आवड होती, त्याच्यामुळं मी मराठी साहित्य घ्यायचं ठरवलं. आणि मग मराठी साहित्य घ्यायचं ठरवल्यामुळं मग मराठी माध्यम घ्यायचं ठरवलं. असा प्रवास थोडा उलटा झाला. आणि त्यावेळेला सुदैवानं मला जे काही मार्गदर्शक मिळाले त्यांनी देखील मला या निर्णयाबद्दल पाठिंबा दिला, माझं प्रोत्साहन वाढवलं. अन्यथा हे काहीसं अंधारात तीर मारल्यासारखं होतं नक्की, कारण त्यावेळेला ह्याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नव्हती. भारतीय राज्यघटनेनी मान्य केलेल्या सर्व भाषांच्यामध्ये ही परीक्षा देता येते हे सगळ्यांना माहिती होतं. आणि विशेषतः हिंदीमधून किंवा बंगालीमधून हे परीक्षा देणाऱ्या लोकांची, विद्यार्थ्यांची संख्या पण बऱ्यापैकी होती. पण मराठीमधून ही परीक्षा देणारे विद्यार्थी फार कमी होते. नव्हते असं नाही, पण भारतीय प्रशासनिक सेवामध्ये झालेलं कुणी नव्हतं. वेगवेगळ्या बाकी सेवांच्यामध्ये या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आणि या सेवेमध्ये सामावून घेतले गेलेले अधिकारी होते. पण मला वाटतं की भारतीय प्रशासन सेवेमध्ये माझी निवड झाल्यामुळं त्याचा जास्त चर्चा, जास्त बोलणं झालं आणि लोकांना ते एक औत्सुक्य होतं. पण 2-3 गोष्टी या ठिकाणी मी म्हणजे गेल्या 35 वर्षापासून सांगतोय, पण पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या सर्व लोकांसाठी पुन्हा एकदासाठी मी सांगू इच्छितो की मराठी ही जेवढी बोलताना सोपी वाटते तेवढी लिहिताना सोपी नाही. त्याच्यामुळं परीक्षेसाठी मला फक्त मी मराठी बोलतो, घराशी बोलतो, मित्रांशी बोलतो, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलतो म्हणून मी मराठीमध्ये ही परीक्षा देऊ शकेल हा मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो पहिले काढला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपली मराठी फार चांगली आहे याच्यावरती लोकांचा विनाकारण विश्वास असतो.
तो देखील दूर केला पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण कागद पेन घेऊन लिहायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं की आपली जशी बाकीच्या भाषा वाईट आहेत तेवढीच मराठी देखील वाईट आहे. तर त्याच्यावर ती सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि मेहनत करणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे साध्य नाही होणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मी नेहमीच तरुणांना सांगत असतो की इंग्रजीच्या न्यूनगंडामुळं मराठीवरचं प्रेम असं असता कामा नये. बरोबर. मराठीवरचं प्रेम अभ्यास जर असेल तर हा उपजत असावा लागतो. फक्त मला इंग्रजीची भीती वाटते किंवा इंग्रजी बोलता येत नाही म्हणून मी मराठीकडे वळलो असं जर म्हटलं तर मला वाटत नाही तुम्ही फार यशस्वी होऊ शकाल पुढच्या कालावधीमध्ये. तुम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर नेमकी काय त्यांना तयारी करावी लागते हा प्रश्न म्हणजे कायम आम्हाला पडत असतो. कारण प्रत्येक जिल्हा हे एक नवीन चॅलेंज असतं, नवीन आव्हान असतं. भारतीय प्रशासन सेवेमध्ये काही प्रमाणामध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये देखील सर्वच अधिकाऱ्यांना सुरुवातीची काही वर्ष ही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये काम करावं लागतं. हे काम करत असताना अर्थातच तुम्ही स्वतःच्या राज्यामध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला एक काही प्रमाणामध्ये सुलभता असते. दुसऱ्या राज्यामध्ये काम करत असाल तर तिथली पूर्ण स्थानिक परिस्थिती, तिथले रीतिरिवाज, तिथली प्रशासकीय पद्धत, तिथली भाषा हे सगळं समजून घेणं हे सुरुवातीला एक आव्हान असतं. सुदैवानं मला महाराष्ट्रातच काम करायचं होतं आणि ते करत असल्यामुळं सुरुवातीची जी काही तयारी असेल, पूर्वतयारी, ती तसं म्हटलं तर माझ्या दृष्टीने खूपच सुलभ आणि सहज होत गेली. अर्थात प्रत्येकच अधिकाऱ्याला दर 2 ते 3 वर्षानंतर जिल्हे बदलावे लागतात. कामाचं स्वरूप देखील बदलत राहतं. पण या सेवेमध्ये आल्यानंतर आमचं जे प्रशिक्षण घेतलं जातं हे प्रशिक्षण आम्हाला या सर्व गोष्टींसाठी बऱ्यापैकी तयार करतं. लोकाभिमुख प्रशासन कसं असावं याचं आम्हाला चांगल्यापैकी प्रशिक्षण हे या कालावधीमध्ये दिलं जातं. आणि याच प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आम्हाला सुरुवातीचे काही महिने प्रशिक्षणाचा कालावधी हा जिल्ह्यांच्यामध्ये देखील व्यतीत करावा लागतो. बरं. आणि त्याचा ह्या सगळ्याचा फायदा होतो की ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष काम करायला सुरुवात करता त्यावेळेला अर्थातच जबाबदारीची जाणीव जरी नव्याने झालेली असली तरी देखील तुम्ही पूर्णपणे नवखे असत नाही. तुम्हाला मूलभूत कार्यपद्धती बऱ्यापैकी माहीत झालेली असते. म्हणून जिल्हा जरी बदलला आणि कामाचं स्वरूप जरी देखील थोड्या फार प्रमाणामध्ये बदललं तरी देखील जो प्रशासनाचा मूलभूत ढाचा आहे त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. मला असं वाटतं की अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. सगळ्यात चॅलेंजिंग किंवा आठवणीतलं एखादा किस्सा आठवतोय या जिल्ह्यातला? जसं अनेक असतील. सांगणं कदाचित अन्यायकारक होईल दुसऱ्या जिल्ह्यावर, बाकी गोष्टींवरती. पण अर्थातच जिल्ह्यांच्या मध्ये मला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडे काम करायची संधी मिळाली. म्हणजे शब्दशः चांदा ते बांदा म्हटलं तर चालेल. कारण माझी सुरुवात चंद्रपूरपासून झाली आणि त्यानंतर मी सिंधुदुर्गला जिल्हाधिकारी होतो. त्यामुळे चांदा ते बांदा हे शब्दशः झालं. खरे. आणि हे सगळं करत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक काम करण्याचा तुम्हाला आलेला अनुभव आणि ते काम करत असताना आलेले चॅलेंजेस किंवा असा ब्रेक थ्रू एखादी अशी घटना जी आजही तुमच्या आठवणीत आहे असं वाटतं तुम्हाला? वृषालीजी, या ठिकाणी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की माझ्या सुदैवानं आणि मी या सर्वांचा ऋणी आहे की मला महाराष्ट्राने आणि इथल्या नेत्यांनी अशी संधी दिली की मला 6 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम करता आलं. प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत, त्यांचा लोकसंवाद, त्यांची राजकीय शैली. कारण तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करता त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी असता पण तुम्हाला काही राजकारणाचा देखील समज आणि उमज असणं आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करू शकत नाही. तर प्रत्येकाची राजकारण करण्याची पद्धत, त्यांचा स्वतःच्या जिल्ह्याकडं, मतदारसंघाकडं बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरच लोकांच्याबद्दल असणारी त्यांची आत्मीयता, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकांनी मला त्याचा प्रत्यय आणून दिला आणि खूपच समाधान देणारी आणि समृद्ध करणारी अशी ही गोष्ट होती. आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या ते ज्या वेळेला पहिल्या
कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते 2014 ते 2019, या काळामध्ये शेवटची 2 वर्ष मी त्यांच्याबरोबर सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली. प्रचंड आवाका असणारा, समज असणारा, अत्यंत हुशार म्हणून त्यांना मी राजकारण्यापेक्षा सुद्धा स्टेट्समन असा शब्द जास्त वापरतो. तर ते खऱ्या अर्थाने स्टेट्समन आहेत. आणि एखादी गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीनं कशी करावी, म्हणजे बऱ्याच वेळेला राजकारणी एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून काम करतात. तर ती प्रतिक्रियात्मक काम न करता स्वतःच पहिल्यांदा त्याचं कसं नियोजन करायचं, हे अत्यंत चांगली त्यांच्या कामाची समज मला त्यांच्या या कार्यपद्धतीमधनं शिकायला मिळालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये लॅटरल थिंकिंग म्हणतो. बऱ्याच वेळेला काय होतं की एक विशिष्ट पद्धतीनं, चाकोरीबद्ध पद्धतीनं आपण विचार केल्यानंतर एखादी गोष्ट शक्यच नाही असं वाटायला लागतं. पण लॅटरल थिंकिंगचा एक फायदा असा आहे की एखादी गोष्ट शक्य नाही असं या प्रणालीमध्ये कुठंच असत नाही. प्रयत्न करून तरी बघायलाच पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला प्रयत्न करून बघितल्यानंतर लॅटरल थिंकिंगमुळं त्या गोष्ट सहज साध्य आणि शक्य होतात. हे मला या मुख्यमंत्र्यांच्याकडनं शिकता आलं. त्यांच्या शैलीचा, आठवणीतला एखादा किस्सा एकत्र काम करताना? नाही, मी किस्से शक्यतो जास्त सांगत नाही, पण शैली मी सांगितलं तुम्हाला. त्यांची शैली अत्यंत, म्हणजे या पातळीवरती काम करणारे सर्वच मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे मेहनती असतात, कर्तव्य कठोर असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी प्रत्येकाची एक वेगळी शैली असते. आणि ते मी सांगितलं त्याप्रमाणे उरक, कार्यक्षमता, एखादा प्रश्न कमी वेळेमध्ये समजून घेण्याची हातोटी, ही फडणवीस साहेबांची, याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. अभ्यासू मुख्यमंत्री लाभल्यामुळे असं वाटतं का तुम्हाला? स्वतः अभ्यास करतात, त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला काही वेळेला राजकारणी लोकांना अधिकारी गुंडाळून ठेवू शकतात. काहीतरी गोष्ट सांगून वेळ मारून नेणे हा जो प्रकार आहे, यांच्या बाबतीत तुम्ही तसं करू शकत नाही. वेळ मारून नेऊ शकत नाही. तुम्ही पकडले जाल लगेच वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला तर. बरं, पण आपण बघतो की नेते, राजकारणी यांच्यावर सतत टीका होत असते. तुमचे नेत्यांशी सतत संबंध येत असतात विविध विभागांचे. त्यामुळे यांच्याकडून शिकण्यासारखा तुम्हाला कुठला गुण वाटतो? यांच्याकडून सगळ्यात महत्त्वाचा शिकण्यासारखा गुण म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. बरं. कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. लोकांना सातत्यानं उपलब्ध राहायचं आणि लोकसंपर्कामध्ये कोणताही कंटाळा करायचा नाही. राजकारणामध्ये कितीही चढ उतार आले तरी देखील ते पचवण्याची आणि पुढं जाण्याची हिंमत, ताकद असणारा माणूस राजकारणामध्ये यशस्वी होतो. प्रशासनामध्ये आमच्या वेळेला बऱ्याच वेळेला एखाद दुसरा अधिकारी, त्याला जर एखादी आमच्या भाषेमध्ये साईड पोस्टिंग मिळाली तर 2-3 साईड पोस्टिंग मिळाल्या तर तो एकदम निरुत्साही होतो आणि पुढं त्याला त्या कामामध्ये बऱ्याच वेळेला इंटरेस्ट हे राहत नाही तेवढं, आपण म्हणता त्याप्रमाणे. राजकारणामध्ये असं नाही. राजकारणामध्ये 2 निवडणुका हारल्या तरी तिसरी निवडणूक तेवढ्याच ताकदीने, उत्साहाने, तयारीने लढवण्याची क्षमता असते. आणि कुठल्याही गोष्टी कमीपणा मानला जात नाही. म्हणजे मी बरेचसे वरिष्ठ नेते असे बघितले की निवडणूक हारल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून अगदी कक्षा अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसून नव्याने काम सुरू केलं. म्हणजे मी आता मंत्री होतो पण आता तिथं बसून काम करायला मला कुठलाही कमीपणा किंवा लाज वाटत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा बऱ्याच आपल्याला शिकवून जाणाऱ्या असतात. मुंबई महानगरपालिका, जसं मी म्हटलं की त्याचं कामच इतकं वास्ट आहे की बऱ्याचदा ह्या व्यापाचा आवाकाच लोकांना माहीत नसतो. तर मुंबई महानगरपालिका अशी किती कामं करते आणि मोर फोकस तुम्ही कशावर देता? वृषाली, मी मुंबई महापालिका अशी किती कामं करते ह्या प्रश्नाचं उलटं उत्तर देतो की पोलीस म्हणजे कायदा व सुव्यवस्था सोडून
असं कोणतंही काम नाही जे मुंबई महापालिका करत नाही. बरं, वेल सेड. लोकांना माहिती असणारी आणि माहिती नसणारी आणि आयुक्त म्हणून सुद्धा मला दर काही दिवसानंतर मुंबई महापालिका हे देखील करते ही देखील माहिती मिळते. अशी सुद्धा पुष्कळ कामं मुंबई महापालिका करत असते. महापालिकेची स्थापना झाल्यापासून म्हणजे 1867 पासून या वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे सुरुवातीला जी महत्त्वाची नागरी सुविधा पुरवण्याची कामं होती, त्याच्यानंतर बरीचशी रेग्युलेटरी स्वरूपाची कामं आली, त्याच्यानंतर आता पायाभूत सुविधांची कामं आली. तर एवढा प्रचंड व्याप मुंबई महापालिकेचा आहे. अर्थात भारतामध्ये सगळ्यात जास्त व्याप असणारी महापालिका आहे तर आपल्याला कल्पना आहेच, पण मला वाटतं की जगामध्ये देखील एवढी वैविध्यपूर्ण काम करणारी महापालिका किंवा एखादी नागरी संस्था अपवादात्मकच असेल. खरं. आम्ही आमच्याकडं डॅम्स आहेत, आमच्याकडं स्वतःचे मेडिकल कॉलेज आहेत, आमचे कत्तलखाने आहेत, आमच्याकडं काय नाही आहे. मुंबई महापालिका ही सर्वस्पर्शी आहे मुंबईकरांसाठी असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती काय करते याचं उत्तर मी देणार नाही, काय करत नाही तेवढं मी आपल्याला सांगतो. पाणी पुरवठा म्हणजे जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात की मुंबईची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढते आणि प्रत्येक माणसाला पाणी पुरवणं हे किती चॅलेंजिंग असतं. आज आपण टोलेजंग इमारतींपासून ते चाळीही पाहतो आणि बैठ्या वसाहती आहेत आजही मुंबईमध्ये ज्या रिडेव्हलपमेंटच्या मार्गावर आहेत. या सगळ्यांसाठी म्हणून पाणी पुरवणं हे किती चॅलेंजिंग असू शकतं, त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता आणि 2 ते 2.5 कोटी लोकांना पाणी पुरवणं हे इतकं सोपं नक्कीच नाही आहे. बरोबर आहे. मुंबई महापालिकेने अत्यंत बऱ्याच म्हणजे सुरुवातीपासून अत्यंत सक्षम अशी पाणी पुरवठा यंत्रणा उभी केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपले स्वतःची धरणं आहेत, राज्य शासनाची धरणं आहेत जिथनं आपण पाणी घेतो, त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक अशी आपली कार्यपद्धती आहे, यंत्रणा आहे. आणि ते झाल्यानंतर आपण पाणी साठवून ते मुंबईकरांच्यासाठी वितरण व्यवस्थेतून सर्व दूर पाठवतो. तर ही पूर्ण जी कार्यप्रणाली आहे ही मुंबई महापालिकेची अत्यंत सक्षम आहे. 4500 MLD वॉटर आपण दर दिवशी मुंबईला पुरवतो. आता 4500 म्हटल्यानंतर नक्की किती हे लक्षात येत नाही. तो रोजचा एक पवई तलाव, रोजचा एक पवई तलाव हा मुंबईकरांच्या सेवेमध्ये आपण देत असतो. सुदैवाने निसर्गाची कृपा असल्यामुळं मुंबईचा हा जो सगळा परिसर आहे आणि जिथं आपली धरणं आहेत हा सगळा परिसर हा चांगल्या पर्जन्यमान क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळं साधारणतः एक 15-20 वर्षानंतर एखाद्या वेळेला कधीतरी आपल्याला पावसाची कमतरता जाणवते, पण शक्यतो आपल्याकडं चांगलं पाणी आहे, साठवणूक यंत्रणा आहे. अत्यंत चांगल्या अभियंत्यांनी बऱ्याच वर्षापासनं या सगळ्या यंत्रणा मग त्या धरणापासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत तयार केलेल्या आहेत. त्याची वारंवार देखभाल दुरुस्ती करणे, त्याच्यामध्ये बदल करणे या स्वरूपाची कामं आमचे अभियंता सातत्याने करत असतात. आणि मला वाटतं की त्याचा सगळ्याचा फायदा म्हणून मुंबईकरांना एक चांगली, अर्थात याच्यामध्ये आव्हानात भरपूर आहेत कारण लोकसंख्या सातत्यानं वाढती आहे. जी वितरण व्यवस्थेमधल्या पाईपलाईन असतील त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गळती होती, त्या जुन्या होतात, जीर्ण होतात, त्याच्यावरती अतिक्रमणं होतात. बऱ्याच वेळेला झोपडपट्ट्यामधले लोक किंवा अन्य काही ठिकाणी पंप लावून मध्येच पाईपलाईन तोडून ते पाणी काढलं जातं. अशा आव्हानात्मक गोष्टीसुद्धा भरपूर आहेत, पण अर्थात त्या सातत्याने आमचे जे काही अधिकारी असतील, मग ते वॉर्डचे अधिकारी असतील किंवा इंजिनियर असतील, सातत्याने त्याच्यावरती दुरुस्त्या आणि तोडगा करत असतात. नाही, नक्कीच ह्याला अनुसरूनच प्रश्न आहे, कारण आपल्याकडच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या ब्रिटिशांच्या काळातल्या आहेत. त्यामुळे जरी थोडंफार काही पूर्ण तर खरं नाही आहे. काही वितरण व्यवस्था जी आपण आयलँड सिटी म्हणतो, मुंबई मूळ शहर आहे, तिथल्या काही वितरण व्यवस्था या जुन्या ब्रिटिशांच्या काळामधल्या आहेत, जसं मलबार हिल रिझर्वायर वगैरे असेल. पण त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील आपल्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी ह्या नवीनसुद्धा यंत्रणा तेवढ्याच सक्षमपणे उभ्या केलेल्या आहेत.
आणि मला असं वाटतं की एखाद्या ठिकाणी जर पाईपलाईन फुटली असेल तरी सुद्धा काही अवधीमध्ये काही काळामध्ये ते रेक्टिफाय करणं हे हो, पण हो. प्रचंड चॅलेंजिंग हो, असतं आणि ते होतं. हो. आणि काय झालं की बऱ्याच आता पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणावरती चालू असल्यामुळं नाही म्हटलं तरी पाईपलाईन फुटण्याचे प्रकारसुद्धा देखील थोडेफार वाढलेले आहेत. अर्थात तो अविभाज्य भाग आहे या सगळ्या पायाभूत सुविधांचा. पण मला वाटतं की त्या वेळेला ताबडतोब आमची यंत्रणा लागते, कामाला लागते. आणि शक्यतो आपण पाहिलं असेल की 24 ते 36 तासापेक्षा जास्त कुठेही पाणी पूर्णपणे बंद झालं असं आतापर्यंत कधी झालेलं नाही. खरंय. म्हणजे मला असं वाटतं की एक ही अचीवमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी आम्ही एन्काउंटर करतो त्यावेळी आम्ही तुम्हाला सडेतोड प्रश्न देखील विचारतो, पण त्यासोबतच ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत त्या देखील अधोरेखित करणं हे मला वाटतं तितकंच आवश्यक आहे. जसा पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा निचरा आहे, त्यासोबतच कचरा हा देखील तितकाच महत्त्वाचा विषय आहे. हजारो टन कचरा हा दर दिवशी निर्माण होतोय मुंबईमध्ये. त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि मुळात हे कोरडा कचरा आणि सुका कचरा, ओला कचरा हे सॅग्रिगेशन व्यवस्थित होतंय का ते सांगितलं जातं. आता पाण्यापासून आपण कचऱ्याकडे वळालो तर मला आता थोडी अशी शंका यायला लागली की आपण कचऱ्याकडून बॅनरकडे पण वळू. बरोबर आहे ना? तर मी ते कचरा आणि बॅनर दोघांची उत्तरं एकदम दिली तर आपली काही हरकत नाही. तर मूळ विषय असा आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या चांगल्या शहराची, चांगल्या नागरी सेवांची अपेक्षा करतो त्यावेळेला हे नेहमीच द्विपक्षीय असतं. आणि आपण नागरिकशास्त्र हा विषय नेहमीच ऐच्छिक विषय म्हणून बाजूला सोडला असल्यामुळं तुम्ही पुस्तक का लिहत नाही हा प्रश्न सतत माझ्या डोळ्यासमोर आहे. सगळ्या नागरी सुविधा या कोणत्याही जबाबदारीशिवाय फक्त अधिकार आहे अशा पद्धतीने, म्हणजे फक्त मुंबईपुरतं मी बोलत नाही, त्यातल्या त्यात मुंबईची परिस्थिती चांगली आहे, पण भारतीय राज्यघटनेने जसे आपल्याला अधिकार दिलेले आहेत तशी काही कर्तव्य देखील दिलेली आहेत. तेही कर्तव्य मात्र आपण न पाळता फक्त अधिकाऱ्यांच्या बाबतीतच आपण फार जागरूक असतो. आणि ह्याचं प्रतिबिंब जसं आपल्या पूर्ण सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे तसं आपल्या नागरी व्यवस्थेमध्ये देखील आहे. तर कचऱ्याचा विषय असेल किंवा बॅनर होर्डिंग हा विषय असेल किंवा ट्रॅफिकचा विषय असेल, सार्वजनिक मालमत्तांचा विषय असेल, आपल्याला नागरी प्रशासन हे तेवढं चांगलं मिळेल जेवढं आपण स्वतः चांगलं त्याच्यामध्ये वागण्याचा प्रयत्न करू. मुंबई महापालिकेमध्ये, महापालिका क्षेत्रामध्ये साधारणतः 7,000 मेट्रिक टन एवढा प्रचंड कचरा निर्माण होतो. अर्थात लोकसंख्या पण एवढी आहे, लोकांची जीवनशैली पण बदलत चाललेली आहे. तर त्याच्यामुळं आपली शहराची किंवा राज्याची किंवा फॉर दॅट मॅटर देशाची अर्थव्यवस्थासुद्धा आता विकसित अर्थव्यवस्थेकडं त्याची वाटचाल चालू असल्यामुळं मला वाटतं जीवनशैली मोठ्या प्रमाणावरती बदलत चाललेली आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय वर्ग हा मोठा निर्माण होत चाललेला आहे आणि त्याचं सगळ्याचं एकंदर प्रतिबिंब म्हणून शहरामधले कचऱ्याचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे. या कचऱ्याचं संकलन करणे, वाहतूक करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, ह्या 3 वेगवेगळे प्रकार असतात ढोबळमानांनी. हे सर्वांनाच त्याची कल्पना असेल. तर ह्याचं संकलन आणि त्याची वाहतूक ह्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होत असतात. आता त्याची विल्हेवाट लावणे हा मुंबई शहरासाठी एक अत्यंत आव्हानात्मक विषय आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं त्याच्याप्रमाणे लोकसंख्येची फार मोठी घनता असणार, म्हणजे जवळपास 25,000 लोक प्रति स्क्वेअर किलोमीटर एवढी प्रचंड घनता आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला योग्य ती जागा उपलब्ध होत नाही. आता विल्हेवाट लावायची म्हणजे फक्त कचरा गोळा करून त्याला जाळायचं किंवा डंप करायचं असं नाही, तर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. मग आता जगामध्ये हे तंत्रज्ञान सातत्यानं विकसित होतं आहे. म्हणजे सुरुवातीला ते फक्त लँडफिलवरती होतं, त्याच्यानंतर ते कचरा जाळून त्यातून वीज निर्मिती होती, त्याच्यानंतर गॅस तयार केला जातो.
त्याच्या असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आत्ता सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच्यामधून एकतर गॅस निर्मिती करणं किंवा वीज निर्मिती करणं. तर तसा प्रयत्न आता मुंबई महापालिकेमध्ये चालू झालेला आहे. देवनारला तसे 2 प्रकल्प आपण उभे करतो आहे आणि मुंबई महापालिकेचं सर्वात मोठं जे सध्या डम्पिंग ग्राउंड आहे ते आहे आपलं कांजूरमार्गला. तर त्या ठिकाणी देखील हा प्रयत्न आमचा चालू आहे, सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. पण विल्हेवाट लावणं हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि जटिल असा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो. म्हणजे आपणही परदेशात जेव्हा जाता आणि मला असं वाटतं की आता मुंबईले जे नागरिक आहेत ते देखील परदेशात जातात आणि त्यावेळेचं दिसणारं शहर आणि आपली मुंबई याकडे बघताना मग दुःख होतं की इतकी आपण म्हणजे कचरा हा पसरलेला बऱ्याच ठिकाणी दिसतो. नागरी वस्त्यांमध्ये हा दिसतो अर्थात. तर याकडे आपण कसं बघता? म्हणजे परदेशातली शहरं असेल, म्हणजे अगदी देशातलं म्हणायला गेलं तर चंदीगड क्लीन सिटी आहे, तर तितकं सुद्धा मुंबई का मॅच करू शकत नाही आहे? परदेशामध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला तिथली स्वच्छता बघतो, पण तिथं राहणाऱ्या रहिवाशांकडे पण आपण बघितलं पाहिजे. लॅक ऑफ तर तशी स्वच्छता जर आपल्याला पाहिजे असेल तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तिथले रहिवासी जसे असतील तसे देखील तो एक सिविक सेन्स देखील काही प्रमाणामध्ये आपल्याकडनं असणं आवश्यक आहे. तो पूर्णपणे त्याचा अभाव आहे असं पण नाही आहे. पण आता मी उदाहरण द्यायचं झालं तर जगामधल्या सगळ्या मोठ्या शहरांच्यामध्ये आठवड्यातून फक्त 1च दिवस रस्ता सफाई होती. कारण ती सफाई झाल्यानंतर 7 दिवस लोक कचरा टाकतच नाहीत ना तिथं रस्त्यावरती. आपल्याकडं सकाळी कचरा टाकल्यानंतर दुपारी अशी परिस्थिती दिसते की सकाळी साफ झालं होतं की नाही तेही कळत नाही. खरं म्हणजे ठीक आहे, सफाई कामामध्ये जरी आपण काही स्वतःहून करत नसू तरी कचरा टाकण्याच्या गोष्टीसाठी किंवा थुंकणे, कचरा टाकणे, कुठेही रस्त्यावरती पाणी सोडणे, ह्या सगळ्या गोष्टी, सांडपाणी सोडणे, ह्या गोष्टीवरती देखील लोकांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे. याचा अर्थ मुंबई महापालिकेची काही जबाबदारी नाही असं पण नव्हे. आम्ही त्याच्यावरती अत्याधुनिक करण्याचा, जास्तीत जास्त लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांचं जास्तीत जास्त चांगलं काम त्यांच्याकडनं करून घेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. नवीन ज्या या गोष्टीमध्ये तंत्रज्ञान उपलब्ध आहे, कचरा म्हणजे सफाई करणे, कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वहन यंत्रणा, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक मुंबई महापालिकेने केलेली आहे आणि यावर्षी आम्ही ती गुंतवणूक वाढवतो आहोत. त्याची जे वाहन क्षमता आहे ती वाहन क्षमता देखील मोठ्या प्रमाणावरती वाढवतो आहोत. पण नागरिकांचा सहभाग जास्त पद्धतीने, आणि मी सांगतो की काही झोपडपट्टीचे भाग आहेत, मी आता सगळ्यांची नावं घेणार नाही, काही सोसायट्या आहेत, या स्वतः कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच्यावरती प्रक्रिया करतात. तर त्या ठिकाणी अत्यंत चांगली सुविधा आपल्याला महापालिकेतर्फे देखील दिलेली पाहायला मिळेल. खत बनवतात, वर्गीकरण करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर वर्गीकरण कचऱ्याचं करता यावं यासाठी आम्ही मालमत्ता करामधून देखील त्या लोकांना काही प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करात सूट दिली जाते, पण त्याचा देखील फायदा फार कमी संस्थांच्याकडनं घेतला जातो. खरं आहे. फुटपाथ ही पण एक मोठी समस्या आहे, कारण 90% फुटपाथवर चालताच येत नाही आहे मुंबईमध्ये. का असं होतं? म्हणजे फेरीवाले, खाण्याचे स्टॉल्स, बॅनवर बेकायदा पार्किंग, ह्या सगळ्यानं पूर्णतः फुटपाथे भरलेले आहेत. तर ह्यासाठी म्हणून तुम्ही कायमस्वरूपी काही तोडगा काढणार का? मुंबईमध्ये एक दक्षिण मुंबई सोडली तर फुटपाथची समस्या आहे. ज्या पद्धतीनं आपण हे शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं म्हणतो, तर ते चालण्यासाठी जसं शहर पाहिजे तसं शहर नाही, याची आयुक्त म्हणून आणि मुंबईकर म्हणून मला चांगली कल्पना आहे. आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. सातत्याने रस्त्याची किंवा रस्त्याच्या खाली ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत, पर्जन्य वाहिन्या असतील किंवा पाण्याच्या असतील, याची दुरुस्तीची कामं घेतल्यामुळं वारंवार ते फुटपाथ तोडले जातात, त्याची दुरुस्ती करावी लागते.
नवीन जागा फुटपाथसाठी फारशा उपलब्ध होत नाहीत, कारण रस्त्यांची रुंदी वाढत गेल्यामुळं अर्थातच फुटपाथ छोटे छोटे होत जातात आणि एक दिवस नामशेष होऊन जातात. ही काय फार चांगली भूषणावह गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत, पण ते फुटपाथच्या बाबतीत फारसे यशस्वी झालेले नाही आहेत. हे देखील या ठिकाणी आपण प्रांजळपणे मान्य केलं पाहिजे. यावर्षी देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती फुटपाथचं ब्युटिफिकेशन असेल किंवा नवीन फुटपाथ करायचा असेल त्यांची आमची इच्छा आहे. फेरीवाले हा एक अत्यंत वेगळाच विषय आहे. बहुतेक रेल्वे स्टेशन बाहेरचे जे क्षेत्र असतील किंवा काही ठराविक असतील ते आम्ही आता बऱ्याच ठिकाणी फेरीवाला मुक्त केलेले आहेत. पण ही सातत्याने करायची गोष्ट आहे. हे एक दोन वेळा करून होणार नाही, सातत्याने करायची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की या सातत्याने करायच्या गोष्टीमध्ये अजूनही महापालिकेला जास्त प्रयत्न करायला लागेल. मुंबई पोलिसांची देखील आम्ही याबद्दल हे फेरीवाला काढण्यासाठी सातत्याने मदत घेत असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी पालिका यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा समन्वयानं काम करतात त्या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की फेरीवाला मुक्त असं म्हणणार नाही, पण फेरीवाला या प्रश्नावरती तोडगा त्या ठिकाणी निघालेला आहे. मला असं वाटतं आता महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तो म्हणजे ज्याच्यावरून मुंबईकर हे थोडीफार टीका करत असतात BMCवर प्रामुख्यानं, ते म्हणजे खड्डे. तर का वारंवार मुंबईच्या रस्त्यांवर असे खड्डे पडतात आणि इतकी आपली महानगरपालिका अनेक एक्सपेरिमेंट्स करत असते, तर इथं का अशी नवीन प्रणाली आपण नाही आणू शकत आहोत की जेणेकरून रस्ते जे बेसिक आहेत, जे प्रगतीचं माध्यम आहे, ते त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत? मी या विषयावरचा तांत्रिक तज्ज्ञ नाही, त्यामुळं मी तांत्रिक पद्धतीने याचं उत्तर देणार नाही. आणि रस्त्यावरती खड्डे आहेत ते कसे होतात, काय होतात, या गोष्टीचं स्वतःच्या समाधानासाठी स्पष्टीकरण देण्याचा देखील प्रयत्न करणार नाही. पण तरी देखील एक दोन गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे मूळ जे मुंबई शहर आहे हे 50% मुंबई शहर हे रिक्लेम लँडवरती आहे, भराव टाकून बनलेला आहे. आणि जवळपास 25% उपनगराचा भाग हा देखील भराव टाकून बनलेला आहे. त्याच्यामुळं ज्या वेळेला नैसर्गिक परिस्थिती अशी निर्माण होते की समुद्राचं पाणी, पावसाचं पाणी आणि त्या पाण्याचा होणारा निचरा ह्या गोष्टींचा ताळमेळ लागत नाही, त्यावेळेला अर्थातच हे पाणी शहरामध्ये तुंबून राहतं आणि त्याचा फार मोठा परिणाम हा रस्त्यांच्या दर्जावरती होतो. आणि मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हे पूर्णपणे स्पष्टीकरण नाही आहे. ह्याचा अर्थ रस्ते खराब असावेत असा बिलकुल होत नाही, पण त्यामागची जी एक नैसर्गिक परिस्थिती आहे ती मी समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे की आपल्याकडं थोड्या दिवसामध्ये फार जास्त इंटेन्सिटीचा पाऊस पडतो, नक्कीच पाणी तुंबतं. या व्यतिरिक्त आपले फार मोठे प्रकल्प चालू आहेत, अतिक्रमणं झालेली आहेत. त्याच्यामुळं या सातत्यानं वाहतूक असणाऱ्या रस्त्यावरती आपल्याला तात्पुरती उपाययोजना म्हणून ते रस्ते ताबडतोब दुरुस्त करावे लागतात. आणि मग ते ठिगळं लावल्यासारखे आपण ते खड्डे भरतो आणि ते परत काही दिवसानंतर उखडले जातात. यावर ब्लॉक्स आहेत आपल्याकडे, आता बंद झाले पेवर ब्लॉक. आता काही जुने शिल्लक राहिले असतील, ऐतिहासिक तेवढे असतील. आता नवीन पेवर ब्लॉक टाकायचे आपण बंद केले. यावरती उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी अर्थात कॉन्क्रिटीकरणाचा हा जो काही प्रकल्प आहे हा पूर्वी देखील महापालिकेने राबवला होता, पण नंतर बंद केला होता. वेगवेगळ्या कारणामुळे बंद केला होता. पण नंतर असं ठरवण्यात आलं की खड्ड्यांवरती सर्वात प्रभावी उपाय म्हणजे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे. आणि म्हणून गेल्या काही वर्षामध्ये शहरातल्या कॉन्क्रिटीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेनं हाती घेतलेला आहे. महापालिकेचे जवळपास
1200 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटायझेशनमध्ये आता आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर एकंदर शहरामध्ये 1700 ते 1800 किलोमीटरचे रस्ते हे पूर्ण कॉन्क्रिटाईज होतील. आणि आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे, म्हणजे आत्ताच नव्हे पण विशेषतः गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी खड्डे नाही आहेत. तिथं खड्डे होत नाहीत. तिथं व्यवस्थित जर आपण फुटपाथच्या आणि रस्त्याच्या मध्ये जर केलं नाही तर त्या ठिकाणी थोडंफार रस्ता खालीवर होऊ शकतो, पॅचेस होऊ शकतात, पण खड्डे होत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की शहरांमधल्या जास्तीत जास्त रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशन करणे, विशेषतः 9 मीटरच्या वरचे सगळे रस्ते, 9 मीटर रुंदी असणारे पेक्षा सगळे रस्ते कॉन्क्रिटायझेशन करणे मॅन्डेटरी केलं पाहिजे तुम्ही. तसं आम्ही करतोय. बहुतेक ठिकाणी ते करायला काही ठिकाणी लोकांची हरकत आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना ही गोष्ट समजून सांगायचा प्रयत्न करतोय. तर असे रस्ते जर कॉन्क्रिटायझेशन झाले तर मला वाटतं खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणावरती दूर होईल. अशा 3 कुठल्या बाबी आहेत ज्या BMCने त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे 3 विभाग म्हणता की अशा 3 गोष्टी किंवा आपण काम करत असताना येणारे असे 3 अडथळे की जे प्रशासकीय लेवलला चेंज त्याच्यामध्ये काही आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हां, मला माहिती नाही, आता कदाचित लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळं कदाचित वाटत असेल, पण लोकसहभाग आणि लोकसंवाद वाढवणं हे फार गरजेचं आहे. बरोबर. आता जरी आमचा लोकसंवाद असेल, लोकसहभाग असेल, तरी देखील तो काहीसा मर्यादित प्रमाणामध्ये आहे आणि ज्या वेळेला आमची आवश्यकता असते त्यावेळेला आहे. बरोबर, अगदी तर बरोबर. तो सहभाग वाढवणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शक कारभार मुंबईकरांसाठी महापालिकेने केला पाहिजे. तो काही प्रमाणामध्ये झालेला आहे, ज्याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस असं म्हणतो, पण तो अधिक कार्यक्षमतेनं आणि अधिक पारदर्शकपणे केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे मुंबई महापालिकेमध्ये असं मला वाटतं. आपण अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले, गेली 35 वर्ष आपण काम करताय. मुंबईमध्ये खास करून काम करत असताना अनेक इतर ज्या संस्था असतात त्यांना एकत्रितरित्या एका टेबलवर आणून मग त्याच्यावर काम करावं लागतं. मग त्याच्यामध्ये MMRD आहे, PWD आहे, MSRDC आहे, MMRC आहे, रेल्वे आहे. तर इतक्या सगळ्या यंत्रणांऐवजी मुंबईमध्ये एकच अशी एखादी संस्था असती तर अधिक काम सोपं झालं असतं असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की ही एक कन्सेप्च्युअल पातळीवरती ही कल्पना खूप छान वाटते की एकच यंत्रणा असावी, मग तीच यंत्रणा सगळं करेल. मुंबई महानगराचे प्रश्न, व्यवस्था एवढ्या गुंतागुंतीच्या आणि जटिल आहेत की उदाहरण सांगायचं झालं तर एक यंत्रणा असेल तर ती सबब रेल्वे चालवू शकणार नाही. कारण त्यासाठी जो काय अनुभव पाहिजे, जी वेगळ्या पद्धतीची तांत्रिक क्षमता पाहिजे, ती त्या दुसऱ्या यंत्रणेला असणार नाही. त्याचप्रमाणे समजा आपल्याकडे इथं नेव्ही, डिफेन्स या सगळ्या यंत्रणा आहेत, तर त्यांची जी कामं आहेत ती तेच लोक करू शकतात, कारण ती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने करायची कामं आहेत. ती दुसरी कुठली यंत्रणा करू शकत नाही. आपल्याकडं 2 महत्त्वाचे पोर्ट आहेत, मुंबई पोर्ट आहे आणि JNPT आहे. ह्या पोर्टची जी कामं असतील, बंदराची कामं असतील, ही कुठली तिसरी यंत्रणा नाही करू शकत. त्याच्यामुळं आपण ज्या वेळेला म्हणतो की एक यंत्रणा असेल तर सगळे प्रश्न मार्गी लागतील, सुलभ होईल, पण मला वाटतं की ही कल्पना काही फारशी व्यवहार्य आहे असं मला स्वतःला वाटत नाही. गुंतागुंतीचं असेल, शहर मोठं असेल तर यंत्रणांची संख्या वाढणारच आहे. याच्यावरती सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे या यंत्रणांच्यामध्ये चांगलं समन्वय असणं. समन्वय असेल तर मला वाटत नाही की किती यंत्रणा असतील तरी त्याच्यामुळं फरक पडेल, पण चांगला समन्वय असणं आणि कुठलेही आपसी हेवे दावे आणि इगो न ठेवता जर आपण मुंबईकरांसाठी काम करतोय असं जर सगळ्यांनी ठरवलं तर मला वाटत नाही किती यंत्रणा असतील तरी त्याच्यामुळं काही
अडचणी निर्माण होतील. कोस्टल रोड हा BMCने बनवला, तर तो अनुभव कसा होता? कोस्टल रोड जो बनवला, अर्थात सुरुवातीच्यापासून मी या प्रक्रियेमध्ये नाही आहे. मला ही संधी मिळाली ज्या वेळेला शेवटचे 2 वर्ष हा रस्ता पूर्णत्वाकडे आलेला होता. त्याच्यामुळं सुरुवातीपासून जे कोणी अधिकारी असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील किंवा आमचे अभियंता असतील, या सर्वांनी एकत्रितपणे काम केल्याचं जे प्रतिबिंब आहे, मग तो दर्जा असेल, त्याचं नियोजन असेल, त्या सगळ्याचं प्रतिबिंब आणि त्याचं उदाहरण म्हणजे हा कोस्टल रोड. त्याच्यामुळं तो मुंबई महापालिकेच्या अभिमानाचा आणि मुंबई महापालिकेच्या दर्जाचा आणि कार्यक्षमतेचं प्रतीक म्हणून आज त्याच्याकडं पाहिलं जातं. तर मला शेवटची 2 वर्ष काम करायला जो अनुभव मिळाला, आपण म्हणता तो अनुभव कसा होता, अत्यंत सुखकारक असा अनुभव होता. पण लर्निंग होता वेगळं काही? याचं जे टेक्निक आहे त्याचं, डिझाईन आणि ह्याचं सगळं अगोदरच झाल्यामुळं आणि मी म्हणजे पूर्णत्वाकडं असताना या ठिकाणी आल्यामुळं असं शिकण्यासारखं नव्हतं. पण आता जे ह्यापुढं आम्ही त्याचं पुढचं नियोजन जे करणार आहे, एक्सटेन्शन जे होईल ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी, किंवा एक्सटेन्शन असेल किंवा आता आपण त्याचं जे सौंदर्यीकरण करणार आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं खूप काही करता येण्यासारखं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही आता काम करायला सुरुवात केलेली आहे. एक प्रश्न थोडासा वेगळा आहे, तो म्हणजे जुन्या गाड्यांचा. तर हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार? कारण काय होतं की चांगली गाडी असेल तर ती टो केली जाते, ती वेगळी होते, जो कोणी ओनर असतो तो कॉन्टॅक्ट करतो आणि तो प्रश्न मार्गी लागतो आणि रस्त्यावरून ती हटली जाते. जुन्या मोडकळीस आलेल्या अशा ज्या गाड्या आहेत त्या रस्ता बऱ्यापैकी ऑक्युपाय करून ठेवलेला आहे त्यांनी, तर ह्या तुम्ही कशा हे करणार? नाही, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या काढण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. या गाड्या फक्त जुन्या आहेत म्हणून आम्ही काढू शकत नाही, तर त्या सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या असतील आणि त्या जर स्क्रॅप कंडिशनमध्ये तशाच काही दिवसापासून, काही महिन्यांपासून पडल्या असतील, तर त्या मुंबई महापालिकेतर्फे उचलल्या जातात. एखादी गोष्ट गाडी फक्त जुनी आहे पण ती अधिकृत पार्किंगमध्ये असेल तर त्याला आम्ही हात लावत नाही. बरं. पण लोकांच्या रोजच्या व्यवहारामध्ये कुठेही अडथळा निर्माण करणारी एक गाडी असेल, मग ती फुटपाथजवळ असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा बगीच्याच्या जवळ असेल किंवा मैदानाच्या जवळ असेल आणि ती जर अडवलेली असेल तर ती उचलली जाते. त्याच्यासाठी आमचा टोल फ्री नंबर आहे. त्या टोल फ्री नंबरवरनं नागरिकसुद्धा ती माहिती देऊ शकतात आणि ती उचलण्यासाठी आम्ही 3 यंत्रणा या ठिकाणी 3 खाजगी कंत्राटदारांना नेमलेलं आहे, उपनगर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहरासाठी. तर त्यांना तुम्ही माहिती दिल्यानंतर त्यांनी ते 72 तासामध्ये ते वाहन उचलून न्यायची त्यांची जबाबदारी आहे आणि ते जर उचललं नाही तर त्यांना आम्ही दंड करत असतो. त्यामुळे तशी यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहे. फक्त एवढाच आहे की खाजगी जागेमध्ये जर कोणी ते वाहन ठेवलं असेल तर त्याला आम्ही हात लावत नाही, लावू शकत नाही कायदेशीरदृष्ट्या. आपण अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे सकाळचं धुकं हे तिथे अविस्मरणीय असतं. मात्र मुंबईमधलं धुकं हे जरा मिक्सचर असतं सगळ्या गोष्टींचं. तर या धुक्याकडे पण थोडंसं कसं पाहता? आणि म्हणजे पोल्युशन, एअर त्याला मराठीमध्ये धुरकं म्हणतात वाटतं. आमच्या हा कोणीतरी नवीन शब्द तयार केलेला आहे. हो का? धुराला धुरकं म्हणतात. ते म्हणजे धुकं नाही म्हणत, धुकं प्लस धूर, धुरकं असा शब्द तयार केलेला आहे. चांगला आहे, गुड, आवडला मला शब्द तो. मुंबई शहरामध्ये जो हवेचं प्रदूषण आहे ते मुख्यतः 2च कारणामुळे होतं. एक तर वेगवेगळी जी बांधकामं चालू आहेत त्याच्यामुळं जे धुलीकण हवेमध्ये जातात त्याच्यामुळं आणि वाहनांच्यामुळं जे प्रदूषण होतं ते, या 2 गोष्टींमुळं हे प्रदूषण वाढतं. आणि मुख्यतः हे प्रदूषण दिवाळीनंतर ते पुढचे 2-3 महिने जास्त असतं. ते एक विशिष्ट वातावरण व्यवस्था तयार होती की ज्याच्यामुळं हे धुलीकण हवेमध्येच अडकलेले राहतात. ते समुद्राच्या दिशेनं पण जात नाहीत किंवा ते जमिनीवरती येऊन विरघळत पण नाहीत. तर अशा पद्धतीने हे 2-3 महिने हे जे असतात हे खूप आव्हानात्मक असतात. मुंबई महापालिकेतर्फे याचं
मॉनिटरिंग करण्यासाठी 32 ठिकाणी आपण यंत्रणा बसवलेल्या आहेत बरं. आणि ह्या यंत्रणांच्या माध्यमातून त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते लोकांना उपलब्ध आहेत. म्हणजे त्याचा ॲप्लिकेशन्स पण लोकांना उपलब्ध आहेत. त्यामुळं कुठल्या क्षेत्रामध्ये किती सध्या प्रदूषणाची आहे. पातळी आहे तर ते लोकांना कळतं. ते कळत असल्यामुळे एक होतं की एक पब्लिक प्रेशर तयार होतं. आणि बांधकामांसाठी आम्ही एक स्वतंत्र नियमावली केलेली आहे. त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं आणि जर पालन करणारे त्या ठिकाणी बांधकाम उद्योजक नसतील तर त्यांच्यावरती कारवाई देखील महापालिका करते. बऱ्याच वेळेला त्यांना कामं त्यांची बंद ठेवली जातात जोपर्यंत तिथलं प्रदूषण त्यांचं नियंत्रणामध्ये येत नाही. यावर्षी एक पाऊल पुढं जाऊन आपण फक्त या 32 ठिकाणी नव्हे तर बांधकामाच्या प्रत्येक ठिकाणी साईटवरती अशा पद्धतीचे मॉनिटर लावायचे आदेश काढलेले आहेत. न्यायालय देखील याच्यामध्ये आम्हाला वारंवार मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या दबावामुळे देखील बरीचशी कामं या ठिकाणी मार्गी लागतात. दुसरी समस्या राहते ती जे वाहनांच्यामुळं जो प्रदूषण वाढतं तर त्यासाठी देखील RTOनी काही मानकं ठरवून दिलेली आहेत. त्या वाहनांच्यासाठी सुद्धा आपण सातत्याने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू असतो. मला वाटतं की प्रदूषणाची पातळी ही अजून देखील चिंताजनक असेल तरी धोकादायक मुंबईमध्ये राहिलेली नाही. बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आलेली आहे आणि हे प्रयत्न जर आपण सातत्यानं चालू ठेवले तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये ही पातळी अजून कमी होईल. अजून नक्कीच कमी होईल. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तुमचं मराठी हे मेस्मरायझिंग आहे आणि जसा तुमचा साहित्याचा अभ्यास आहे, मला एक प्रश्न कायम पडला की तुम्ही पुस्तक कधी लिहिणार आणि तुम्हाला नाही लिहावं असं वाटलं का पुस्तक? इतकं मी उत्तम मराठी असताना. गांभीर्याने विचार केला नाही. फक्त मराठी चांगला आहे म्हणून मी पुस्तक चांगलं लिहू शकतो याच्यावर माझा विश्वास नाही. ते पण आता तुमचा इतका अनुभव आहे प्रशासकीय सेवेचा. प्रशासनाच्या अनुभवावरती पुस्तक लिहायची माझी तरी सध्या तरी काही फारशी तयारी नाही आहे किंवा त्या पद्धतीनं मी काही नियोजनसुद्धा इतक्या वर्षात केलं नाही की ज्याच्यामुळं, कारण प्रशासकीय पुस्तके ही आपले प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे ही सर्वात कंटाळवाणी असतात आणि ती मी कसा बरोबर होतो आणि मी कसं आत्तापर्यंत केलं ते सगळं व्यवस्थित होतं असं स्वतःचीच मांडणी करणारी अशी बरीचशी पुस्तकं असतात. तर त्याच्यामुळं मला काही फार सध्या तरी उत्साह नाही आहे, पण भविष्यात सांगता येत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की IAS जर नसता झालात तर काय झालं असतं, म्हणजे कुठलं प्रोफेशन तुम्ही स्वीकारलं असतं? आता मला असं वाटतं, मी त्यावेळेला तर काही फारसं मला कळत नव्हतं, पण आता असं वाटतं की IAS झालो नसतो तर मी गमतीचा भाग म्हणून सांगायचं तर कला समीक्षक झालो असतो. बरं. पण करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू जर मला विचारलं तर मी कंपनी सेक्रेटरी झालो होतो ऑलरेडी, LLB कंपनी सेक्रेटरी. ओके. त्यामुळं IAS झालो नसतो तर कदाचित तोच मार्ग अनुसरला असतो. म्हणजे वकिली आणि खास करून कंपनी सेक्रेटरी. पण मला असं वाटतं की मोर दॅन कंपनी सेक्रेटरी यू आर द CEO ऑफ मुंबई. सो सर्टनली तुम्ही खूप मोठी संधी मिळालेली आहे आणि खूप छान अचीवमेंट आहे आणि त्यामुळे अर्थात सगळ्यांचं लक्ष देखील तुमच्याकडे असतं की काय नवीन तुम्ही मुंबईकरांसाठी घेऊन येत आहे. आणि मला असं वाटतं की तुमचं विजन मुंबईकरांसाठी काय आहे. अगदी जाता जाता एक छोटासा प्रश्न घेते आणि मुंबई शहर हे सगळ्यांच्या स्वप्नांचं आणि स्वप्नपूर्तीचं शहर म्हणून ओळखलं जातं. हे शहर गेल्या काही वर्षापासून एक कात टाकणारं शहर आहे. नक्कीच असं सगळ्यांचा अनुभव येतोय चांगल्या अर्थाने. फार वेगाने बदल होत आहेत, बरेचसे बदल चांगले आहेत, पण हे चांगले बदल करत असताना सुद्धा काही त्रुटी राहतात किंवा काही बदल हे अनुचित असतात. तर त्याच्यामध्ये सातत्याने सुधारणा करणं आवश्यक आहे. पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शहरामध्ये कुठल्याही भागातून कुठल्याही भागामध्ये अर्ध्या तासामध्ये पोचता आलं पाहिजे. हे जे मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते जवळपास साकार होईल
मुंबई विजन आपण मला विचारलं, आता एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये पोचणं हे तर ठीक आहे, पण याचा दुसरा अर्थ असा आहे की यामुळं परवडणाऱ्या घरांच्या संख्येमध्ये आणि उपलब्धतेमध्ये देखील फार वाढ होणार आहे. कारण परवडणारी घरं जर शहराच्या एका टोकाला असतील आणि अर्ध्या तासामध्ये माणूस त्या ठिकाणी पोचू शकत असेल, वेल सेड, खरं तर त्याचा फार मोठा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. त्यामुळे आता सेकंड होम असं नाही आहे. तर परवडणारी शहरं उपलब्ध होतील. मुंबईकरांना कुठल्याही ठिकाणून कुठल्याही ठिकाणात अर्धा मग ते मेट्रो असेल, सर्व ट्रेन असतील, बेस्टची सुविधा असेल, रस्ते असतील तर पोचता येईल. आणि एक अत्याधुनिक शहर म्हणून या ठिकाणी जी रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता होईल पुढच्या काही कालावधीमध्ये. AIचा वापर करून तुम्ही काही नवीन बदल? हो हो हो, आमचे मोठ्या प्रमाणावरती मुंबई महापालिका AIचा वापर करते आहे आणि करण्याची योजना पण आहे. उदाहरणार्थ आमचे जे सगळे बांधकाम मंजुऱ्या असतात, या मंजुऱ्या तशाही आत्ता सध्यासुद्धा ह्या सगळ्या ऑनलाईन आहेत, पण त्याच्यामध्ये आता AIचा वापर आम्ही करून अजून पारदर्शकता आणणार आहे. आणि जे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे ते कमीत कमी करायचा आमचा प्रयत्न आहे. आमचे जे प्रॉपर्टी रिलेटेड इश्यू आहेत सगळे मालमत्ता कराच्या संदर्भामधले, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता सगळे AIचा वापर मोठ्या प्रमाणावरती करणार आहे. सो करप्शन फ्री, पारदर्शकता नक्कीच होईल आणि अर्थातच करप्शन फ्री करण्याचा आमचा संकल्प आहे, प्रश्नच नाही. नक्कीच. मला असं वाटतं की भूषण गगरानीजी, तुम्हाला विचारू तेवढं कमी आहे, कारण इतका तुमचा अनुभव आहे, इतका वास्ट एक्सपिरियन्स आहे आणि ते सगळं मुंबईला खरं तर लाभतं आहे. तो अनुभव मुंबईला लाभतो आहे आणि ज्या अनुषंगानं मुंबईमध्ये अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत आणि यापुढे देखील ते येत राहणार आहे. तुमचा अनुभव असाच राहणार आहे. तुम्हाला सोबतील आता निवडणुकीनंतर काही सहकारी देखील मिळतील, पण मला असं वाटतं की एक छाप तुम्ही नक्कीच BMCच्या माध्यमातून मुंबईकरांवर नक्की सोडलेली आहे आणि मला असं वाटतं मराठीच्या माध्यमातून देखील तुम्ही मुंबईकरांवर ही छाप सोडलेली आहे की भूषण गगराणी हे देखील इतकं सुंदर अस्खलित मराठी, मला असं वाटतं एकही इंग्रजी शब्द न वापरता तुम्ही हा इंटरव्ह्यू पूर्ण केलेला आहे. त्यामुळे ही देखील एक मोठी प्राप्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आल्यावर कसं वाटलं? थँक्यू, चांगला अनुभव होता. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.